ॐ श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्यै नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवाभिनेदो तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। चित्सार सिंधु भगवान करुणा सिंधु जगन्नियंता परमात्मा श्री कृष्णचंद्राच्या अपार कृपेने चाललेला हा आपला दिव्य सत्संग। आणि काल आपण सत्संगामध्ये सगळ्यांनी ऐकलं होतं की राजा परीक्षिताला शाप मिळाल्यानंतर आता राजा गंगा मैयाच्या किनाऱ्यावर त्या ठिकाणी संपूर्ण राज्य वैभव सर्वस्व लक्ष्मी त्या ठिकाणी समर्पित करून सर्वस्वाचा त्याग करून वैराग्य धारण करून गंगा मैयाच्या किनाऱ्यावर येऊन अनशन व्रत करतायत। अनशन म्हणजे न अशन, अशन म्हणजे खाणं, अगदी उपोषण व्रत। त्यामध्ये ना काही खायचंय ना काही प्यायचंय, खाणं पिणं सगळं त्याग केलं। बघा, फक्त राज्य वैभव लक्ष्मी एवढंच त्याग केलं असं नाहीये, तर जेवण आणि अन्न पाणी याचा सुद्धा राजाने त्याग केलेला आहे। तर मग अशा प्रकारचा हा परीक्षित राजा वैराग्य धारण करून आता भगवत अभिमुख वृत्ती करून त्या ठिकाणी परमेश्वराला अनन्य भावाने शरण जातोय की हे परमात्मन
कृपा करून माझी रक्षा करा, कृपा करून माझा उद्धार करा, हे नाथ, हे दीनबंधो. अशा प्रकारे परमात्म्याच्या श्री चरणावर अनन्य भावाने त्या ठिकाणी आळून राजा परीक्षित बसलेला आहे. ज्या सभेमध्ये सगळे विद्वत वरिष्ठ महान संत तपस्वी महर्षी मुनी ऋषी सगळे, त्यामध्ये राजर्षी देवर्षी सगळेचे सगळे त्या ठिकाणी एकत्र येऊन त्या ठिकाणी राजाची सांत्वना करतात. राजासाठी काय उपाय असेल आता याचं नियोजन करतात. आणि त्या सगळ्यांच्या मध्ये ही चर्चा झाली की राजाने फार मोठं वैराग्य घेतलेलं आहे आणि आता जी परिस्थिती आहे आपल्या सगळ्यांकडे कुणाकडे काही वैराग्याची कमी आहे. राजा अत्यंत वैराग्यवान असल्या कारणाने राजाला उपदेश करण्याचा अधिकारही एक अत्यंत उच्च कोटीचे वैराग्ययुक्त महात्मेच त्या ठिकाणी असू शकतात. मग राजाला उपदेश कोण करेल अशा प्रकारे हा या ठिकाणी प्रश्न होता. तेवढ्यात अनायासे बघा, आपल्याला जेव्हा उत्कंठा असते ना, मला कोणीतरी गुरु मिळावे, आणि गुरु कधी शोधून सापडत नाही ही गोष्ट तुम्ही लिहून ठेवा. गुरु तुम्ही जगभर शोधत बसले तर कोणीही त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा रोग समजून घेणारा मिळणार नाही. गुरु त्या ठिकाणी शोधून सापडत नाही, तर गुरु स्वतः शोधत आपल्याकडे येतात. ही फार खरी गोष्ट आहे की नाही? तुम्ही हसताय ना, कळालं? हा, अगदी बरोबर आहे. कुठं आता आपण सगळे कुठं गेलो होतो? विशेष करून मी तर माझंच सांगते, मी कुठं गेले होते? कुठेही नाही. गुरु शोधायला, गुरु करायचे असतात हेही माहित नव्हतं मुळात. गुरु का करायचे असतात याचंही काही ज्ञान नव्हतं. बस ती भगवान परमेश्वराची कृपा असते, जे आपोआप सगळं होऊन गेलं. एका व्यक्तीने मला एकदा विचारलं की म्हटले तुम्ही संन्यास कसा काय घेतला? आता मला याचं उत्तरच नव्हतं माझ्याकडे. कसा काय घेतला तर कसं सांगायचं? ते म्हटलं नाही, काहीतरी उत्तर द्या. म्हटलं मला एक सांगा, तुम्ही विवाह केला, लग्न केले, मग मला सांगा तुम्ही लग्न कसं काय केलं? तर काही उत्तर नाही. सगळे करतात, असं झालं तसं झालं, ते होऊन गेलं, काही कळालं नाही. तर मग मी म्हटलं मलाही असंच झालं, काही कळलंच नाही. हे कसं झालं काही कळलंच नाही. कळायच्या आधीच सगळं, जेव्हा काहीच कळत नव्हतं तेव्हा हे सगळं होऊन गेलंय. त्याच्यामुळे आता काही कळायचं उरलेलंच नाहीये. भगवान परमेश्वराची अपार कृपा होती. ठाऊक नाही असं काय होतं, परंतु सद्गुरूचं असं अनायासे आगमन झालं ना. त्यांच्याकडे कधीही आग्रहाने मला जायचे, मला असं करायचे वगैरे, म्हणजे मला गुरु मिळावेच असं काहीही नव्हतं. ज्या वयामध्ये गुरु करायचे असतात हे माहित नाही, किंवा संन्यास म्हणजे काय असतं हेही माहित नाही. संन्यास घेतल्यानंतर पुढे जीवन कसं असेल हेही माहित नाही. मग अशा प्रकारे ही भगवान परमेश्वराची साक्षात कृपा आहे. खरंच परमेश्वराची कृपा आहे तेव्हा आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंचं पदार्पण होतं. आणि खरोखर ज्या दिवशी आपल्याला सद्गुरू मिळाले, ज्या दिवशी सद्गुरूची कृपा आपल्यावर झाली, समजायचं तिथून पुढचं जीवन आता सुधारलेलं आहे, तिथून पुढचं जीवन धन्य आहे. कारण की गुरु कृपा शिवाय जे जीवन आपण जगतो त्याला जीवन म्हणताच येणार नाही. ते अगदी विस्कळीत असतं, त्याच्यामध्ये काही शृंखला नसते, काही एक मार्गदर्शन नसतं ना. आपण आपल्या रस्त्यावर चालत असतो, परंतु हा रस्ता बरोबर आहे की नाही, आणि आपण ज्या गतीने चालतोय ते बरोबर आहे की नाही, आपल्याला ज्या लक्ष्याला पोहोचायचे ते सुद्धा बरोबर आहे की नाही, या सगळ्याची काहीही कल्पना नसताना आपला अहरह अविरत चाललेला हा प्रवास आहे. मग या प्रवासामध्ये माणूस कितपत योग्य आहे हे जेव्हा कळायचं असेल तर सद्गुरूची मार्गदर्शन, सद्गुरूची कृपा परम आवश्यक आहे. तर या ठिकाणी भगवान परमेश्वराची साक्षात कृपा आहे की राजा परीक्षिताला त्या ठिकाणी सद्गुरु रूपामध्ये भगवान श्री शुकदेवजी महाराज त्या ठिकाणी आविर्भूत झाले. बघा, सद्गुरूंना ते गेले नव्हते मला गुरु म्हणून तुम्ही हवे आहात किंवा तुम्ही या आणि माझा उद्धार करा, माझी अशी सगळी समस्या आहे, कृपा करून माझे तारणहार तुम्ही व्हा, अशा प्रकारे कधी राजाने शुकदेवजी महाराज आहेत कोण हे राजाला माहितही नव्हतं. त्या ठिकाणी भगवान श्री शुकदेवजी महाराज जे की निरंतर कसे आहात ते सगळ्या जनसमुदायापासून निरंतर वेगळे राहणारे, कधीच कोणत्या समुदायामध्ये न फिरकणारे आणि आपल्या इच्छेच्या अनुकूल निरंतर या पृथ्वीवर विचरण करत राहणारे स्वच्छंद महात्मे. जसं आकाशामध्ये पक्षी उडतात ना, उंच उंच उडत राहतात, त्यांना असं काही बंधन नसतं कुठलं कशा
कुठच्याही प्रकारचं, की निरंतर उडत राहायचंय, काही बंधन नाहीये. संत महापुरुषांची अशी हंस वृत्ती असते, परमहंस, ज्यांनी की साराचा विवेक केलाय, आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून त्या ठिकाणी निरंतर भगवत शरण जाऊन एक मात्र ध्यास आहे की निरंतर भगवान परमेश्वराचं चिंतन. बस आपल्या चिंतनामध्ये डुबून ते कधी कोणत्याही ठिकाणी जातात, कधी येतात, काही खातात, त्यांना काही भान नसते या सगळ्या गोष्टीचं. निरंतर स्वच्छंद रमण करणारे असे श्री शुकदेवजी महाराज यांना व्यासपुत्र म्हणून या ठिकाणी संबोधन केलंय की व्यासदेव भगवान व्यासदेवांचे हे पुत्र आहेत आणि अलक्षलिंगो विषा निजलाभ तुष्टो, म्हणजे निजलाभ तुष्ट, आपल्या कोणत्याही प्रकारच्या लाभामध्ये ते कधी पाहत नाही, म्हणजे आपला कधीही स्वार्थ पाहत नाही. निस्वार्थपणे या संपूर्ण विश्वाला दर्शन देण्याकरता, पवित्र करण्याकरता ते आपल्या या चरण कमलांनी भ्रमण करत राहतात, विचरण करत राहतात. असे ते श्री शुकदेवजी महाराज त्या ठिकाणी त्या सभेमध्ये अचानक येऊन प्रगट झाले. त्यांचं वय या ठिकाणी सांगितले, वय वर्षे 16 आणि अत्यंत सुंदर दिव्य असा विग्रह आहे. या श्री शुकदेवजी महाराजांचे श्री चरण, त्यांचे हात, त्यांचे पाय, गुडघे, मांड्या, हात, खांदे, जे काही अंग अवयव सगळेच्या सगळे, गाल पासून तर कपाळापर्यंत प्रत्येक गोष्टीचं वर्णन केलंय की सगळंच्या सगळं अगदी कमळाप्रमाणे अत्यंत सुकोमल आहे आणि अत्यंत युवावस्था. 16 वय म्हणजे एकदम नवयुवक आहे अवस्था. त्याच्यामध्ये अत्यंत दिव्य आभा, मुखमंडलावर अपार असीम प्रसन्नता, ती सुंदर सरळ असं नाक आहे, सुंदर ओष्ठ, जे की प्रातः काळामध्ये जसं सूर्यनारायण उगवतात आणि जसं एकदम लाल दिसतात, त्याच प्रकारे त्यांचे त्या ठिकाणी कपोल म्हणजे गाल आणि ओष्ठ आहेत, अत्यंत सुकोमल आणि मनोहर. त्यांची जी केस आहेत अत्यंत असे विस्कटलेले, त्यांनी काय कधी कंगवा केला की काय केलं, ते असे विस्कटलेले केस, तेही म्हणतात घुंगराले आहेत, म्हणजे कुरळे केस आहेत आणि ते सगळे चेहऱ्यावर असे सगळे इकडून तिकडे पसरले, हवेच्या वेगामध्ये कधी इकडे उडतात, कधी तिकडे उडतात. तर त्याच्यामध्ये सुद्धा श्री शुकदेवजी महाराज अत्यंत प्रसन्न आहेत. बघा, ते इतके काय म्हणतात, निष्क्रिय म्हणतात ना संत महापुरुष, सगळ्या क्रियेचा त्याग झालेला आहे. ते संत महात्मे याचा सांगण्याचा असा अर्थ आहे की ते आपल्या केसांना थोडस बाजूला करण्याची ही क्रिया करत नाही, अत्यंत स्वाभाविकपणे जे होतंय त्यांच्याकडून ते करतायत आणि निरंतर श्रीमद भागवताचं वाचन मनातल्या मनात त्यांचं चालू आहे. त्या ठिकाणी निरंतर श्रीमद भागवत चिंतन. असे ते श्री शुकदेवजी महाराज, अत्यंत सुंदर त्यांचं नेत्र आहे. त्या ठिकाणी भुवयांचंही वर्णन केले, दोन्ही भुवया अत्यंत सुंदर आहेत आणि त्यांची जी शोभा आहे त्या संपूर्ण मुखमंडळावर अपार आभा, अपार प्रसन्नता पसरवते. बघा, डोळ्यामधली जी सुंदरता असते ना ती पूर्ण चेहऱ्यावर पसरते. एखाद्या व्यक्तीचे डोळेच खूप छान असतात, अगदी कमळासारखे, तर त्याचे ते सुंदर आणि इतके प्रसन्न डोळे ते काय करतात, संपूर्ण चेहऱ्याची शोभा वाढवतात. परंतु एखाद्याचे डोळे जर कायम रडके किंवा अप्रसन्न आहे तर तो व्यक्ती किती का सुंदर दिसेना, त्याच्याकडे ती सौंदर्यता कधी येऊ शकत नाही, त्याच्याकडे ती प्रसन्नता येऊ शकत नाही. मग या ठिकाणी सांगितलं कमळासारखे डोळे, अगदी उमललेल्या कमळाप्रमाणे एकदम सुकोमल आणि एकदम ताजे, काय म्हणतात त्याला, एकदम फ्रेश अशा परिस्थिती. अत्यंत दिव्य सुंदर त्यांच्या संपूर्ण शरीर आभा आहे. त्यांचा गळा तर सांगितले जणू काही एखादा शंख आहे, इतका सुंदर त्या ठिकाणी गळा आहे. मोठी चौडी लांब छाती आहे, उभरी हुई म्हणतात. त्यानंतर एका भवऱ्याप्रमाणे सुंदर आणि खोल अशी नाभी स्थान आहे, सुंदर उदर आहे. त्या ठिकाणी सांगितले की मोठी मोठी भुजा, भुजा म्हणजे हात, हात आजानुलंबित आहे. आजानु म्हणजे उभं राहिल्यानंतर ते हात जेव्हा सरळ केले तर ते सहज गुडघ्याला पोहोचतात, गुडघ्याला हातांनी सहज स्पर्श करू शकतात, एवढे लांब लांब त्यांचे हात आहेत. आजानुलंबित म्हणतात ना भगवान श्रीराम, आजानुबाहू, भगवान परमात्मा आजानुबाहू म्हणजे गुडघ्यापर्यंत त्यांचे हात आहेत. आपण कधी प्रयत्न करून पहा, आपले हात गुडघ्यापर्यंत जात नाही जात, भगवान परमात्म्याचे पोहोचतात. तसेच भगवान श्री शुकदेवजी महाराज अजानुलंब बाहू. आणि त्यानंतर म्हटलंय, अहो मग एवढं वर्णन
केलं, त्यांचे वस्त्राचं वर्णन करा, म्हणतात दिगंबर वेश आहे. कसा आहे? दिगंबर. दिगंबर म्हणजे काय? दिगंबर म्हणजे काय म्हणतात ना, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ. आपण म्हणतो भगवान दत्तात्रेयाची स्तुती करतो किंवा भगवान शंकराला दिगंबर म्हणतो. तसंच इथे भगवान शुकदेवजी महाराजांना दिगंबर म्हटले. दिगंबर म्हणजे दिक अंबर अस्ति यस्य सह दिगंबर. दिक म्हणजे दिशा. ज्या दिशा आहेत 10 दिशा म्हणा, जशी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय ईशान्य नैऋत्य आणि वायव्य ऊर्ध्व आणि अध्व अशा 10 दिशा आहेत. तर या 10 दिशा ज्याचे वस्त्र आहेत तो म्हणजे दिगंबर. अर्थात दिशेचंच वस्त्र घातले त्याने दुसरे वस्त्र घातले, शरीरावर वस्त्रच नाही याचा अर्थ असा होतो. दिगंबर म्हणजे वस्त्रहीन, अजिबात वस्त्र नाही, एकदम नागासाधू, जसं एकदम दिगंबर आपल्या स्थितीमध्ये. हो, ते काय वस्त्र सांभाळतील आणि त्यांना वस्त्र घालायचं असतं हे माहीतच नाही मुळात, कारण की ते मातेच्या उदरामधून बाहेर आले आणि सरळ पळत वनामध्ये गेले. असे साधू जे की प्रिय अवस्थेमध्ये आहेत, अवधूत स्थिती आहे त्यांची, त्या स्थितीमध्ये कधीही ते अच्युतच होत नाही. असे अच्युत परमात्म्याच्या श्री चरणावर निरंतर तल्लीन असणारे महात्मे, ज्यांना वस्त्राचं भानच उरलेलं नाही. मग बघा, विचार करा, इथे सगळे ऋषीमुनी काय म्हटले? राजाने सगळं काही त्याग केलं, राजाने वस्त्रही त्याग केले, फक्त कौपीन धारण केलं होतं आणि कौपीनवर त्या ठिकाणी गंगा मैयाच्या किनाऱ्यावर येऊन बसले. बाकी सगळे साधू लोक काय म्हटले? आमच्याकडे काहीतरी आहे, राजाने तर सगळं सोडलंय, मग आम्हालाही सगळं सोडावं लागेल. मग राजाला उपदेश असा व्यक्ती करू शकतो ज्याच्याकडे कौपिनीचा सुद्धा मोह नाहीये, कौपिन धारण करण्याची सुद्धा ज्याला गरज वाटत नाही, असा अत्यंत निर्मोही अत्यंत वैराग्ययुक्त महात्माही केवळ त्या राजाला उपदेश करू शकतात. आणि असे महात्मे अनायासे आले. आणि हे कोणी पाठवलं? परमेश्वराने पाठवलं. तसंही भगवान श्री शुकदेवजी महाराज जे आहेत ते भगवान साक्षात श्रीकृष्णाचा अवतार आहे, हे आपण आधीच्या पाठामध्ये ऐकलं होतं. तर भगवान श्रीकृष्णाचाच हा अवतार श्री शुकदेवजी महाराज त्या ठिकाणी या राजाची रक्षा करण्याकरता आले. बघा, परमात्म्याचं वचन असतं की माझा भक्त मी कधी पडू देणार नाही, माझा भक्त जो नमे भक्त प्रणश्यती, माझा भक्त कधी पतन मार्गाकडे जाऊ शकत नाही. मग त्या ठिकाणी गर्भामध्ये भक्ताचं रक्षण केलं देवाने, जीवन काळापर्यंत संपूर्ण भक्ताचं रक्षण केलं परमेश्वराने. आणि आता मृत्यूच्या वेळी सुद्धा बघा, त्या ठिकाणी मृत्यू अत्यंत सन्निकट आलेला असताना साक्षात परमात्मा स्वयं त्या ठिकाणी येऊन आपल्या भक्ताचं रक्षण करतात, मोक्ष प्रदान करून, सर्वस्व प्रदान करून त्याला आनंद देतात. बघा, असा परम कृपाळू परमात्मा भगवान श्री शुकदेवजी महाराज त्या ठिकाणी आले. अत्यंत सुंदर त्यांची प्रसन्नता आहे, अपार आभा आहे, अपार प्रसन्नता, करुणा, असीम शांती. आणि त्यांचं ते दिव्यत्व पाहिलं आणि झालं काय? त्या परत जी सभा होती त्या संपूर्ण सभेमध्ये एकापेक्षा एक मोठे तपस्वी लोक बसलेले होते. ते सगळेच्या सगळे उठले. जसं श्री शुकदेवजी महाराजांना समोरून येताना पाहिलं, बघा, श्री शुकदेवजी महाराज वय किती सांगितलंय? फक्त 16 वर्षे. आणि बाकी सगळे ऋषीमुनी केवढे होते? कोणी 1000 वर्षे, कोणी 1500, 2000 वर्ष वय होते, कोणाचे 5-5 हजारही वर्ष वय असतील. एवढे लाखो वर्ष तपस्या करणारे ऋषीमुनी सगळे तिथं बसले. आणि एक मात्र 16 वर्षाच्या एका छोट्या किशोर अवस्थेमध्ये असलेल्या त्या बालकाला प्रणाम करण्याकरता बघा सगळेच्या सगळे उठले. संपूर्ण सभा अगदी उत्तिष्ठत एकदम उठून गेली आणि श्री शुकदेवजी महाराजांच्या श्री चरणावर जाऊन लोटांगण घातलं सर्वांनी. म्हणाले की फार अपार तेज आहे, साक्षात परमात्मा स्वयं आलेले आहेत. भगवान श्री शुकदेवजी महाराजांचं अपार ज्ञान जे की संपूर्ण अज्ञानाला, दुःखाला, अंधकाराला दूर करण्याकरता पुरेसं आहे. संपूर्ण जीवाची अज्ञान राशी दूर करण्याकरता एकमात्र ज्ञान जे आहे ते आत्मस्वरूपाचं ज्ञान श्री शुकदेवजी महाराजांच्याकडे आहे. असे अत्यंत ब्रह्मवेत्ता महापुरुष परमहंस वृत्तीमध्ये सदा सर्वदा विचरण करणारे श्री शुकदेवजी महाराज समोरून आले. सर्वांनी प्रणाम केला आणि सर्व लोकांनी आपले जे आसनं होते सगळे खाली बसले होते बरं का. आणि एक असं मोठं उंच सिंहासन त्या ठिकाणी ठेवलं जिथे की श्री शुकदेवजी महाराजांना नेऊन सर्वांनी बसवलं.
आणि आता श्री शुकदेवजी महाराज बसलेले आहेत, त्या सगळ्या लोकांनी पाद्य पूजा केली. पहा, आपल्याकडे कुणी श्रेष्ठ व्यक्ती आले, कुणी श्रेष्ठ व्यक्ती तर त्यांना म्हणता येणार नाही, कुणी श्रेष्ठत्व असणारे कुणी महापुरुष आले, संत महात्मे, तर त्यांची पाद्य पूजा केली जाते की नाही. पाद्य पूजा म्हणजे पाय धुवणं आणि त्यांना जे काही आहे पूजन आपण जे काही करू शकतो त्या प्रकारे त्यांची सेवा करणं, ते ही पाद्य पूजा. तर त्या ठिकाणी सर्व संत महापुरुषांनी त्या ठिकाणी राजासोबत संपूर्ण जी पाद्य पूजा आहे ती त्या ठिकाणी संपन्न केली. श्री शुकदेवजी महाराज अपार प्रसन्नतेमध्ये, जसं म्हणतात की एखादासा चंद्र आहे आणि चंद्राच्या भोवती सगळे किती असंख्य अनेक काय तारे असतात नाही का. एकच चंद्र आहे आणि त्या चंद्राच्या भोवती सगळे तारे आहेत. त्याप्रमाणे या सभेमध्ये बघा अनेक असंख्य ऋषीमुनी, एक छोटे छोटे तारे आहेत आणि त्यांच्यामध्ये चंद्र म्हणजे भगवान श्री शुकदेवजी महाराज असे विराजमान आहेत. जसं चंद्र ताऱ्यामध्ये बसतात त्या प्रकारे श्री शुकदेवजी महाराज या सगळ्या ऋषीमुनींच्या मध्ये शोभा त्यांची आहे, इतके दिव्य आहेत. बघा अशी तुलना केली आहे. त्या ठिकाणी श्री शुकदेवजी महाराजांना पाहण्याकरता जे स्त्रिया आणि छोटे छोटे बालक लोक आले पाहायला की कोण महात्मे आलेत पाहूयात म्हणून. सर्वांना मोह वाटला, अगदी छोटे छोटे बाळ सुद्धा त्याच्यामध्ये मोहून गेले. अनेक असंख्य ज्या स्त्रिया होत्या त्यांना त्यांचे ते मनोहर रूप पाहून त्या सर्वांना त्यांच्या प्रती अत्यंत भाव निर्माण झाला. ज्यांना त्याचं महात्म्य कळालं त्या ठिकाणी ते थांबले, ज्यांना महात्म्य कळालं नाही ते आपापल्या घरी निघून गेले. अशा प्रकारे श्री शुकदेवजी महाराज आता सभेमध्ये बसलेले आहेत आणि संपूर्ण सभा केवळ श्री शुकदेवजी महाराजांच्या चरण चिन्हाकडे पाहते. आता ते काय आपल्याला उपदेश करतील, कारण की यांच्या समोर काय कोणी बोलायचं बरं. ते बसलेले म्हटलं सगळे शांत, एवढी मोठी सभा, कोणी काहीही बोलायला तयार नाही. भगवान शुकदेव ना कुणाकडे पाहतात, ना कुणाचा त्यांना काही संकेत मिळतो, ना कुणाला काही संकेत देत आहेत. एकदम अद्भुत स्थिती, त्यांना काही कळतच नाहीये. कुणी आलं त्यांचे कोणी पाय धुते किंवा या सगळ्या गोष्टीकडे अजिबात लक्ष नाहीये. निरंतर आत्मचिंतनामध्ये तल्लीन असणारे श्री शुकदेवजी महाराजांच्या समोर त्या ठिकाणी राजा परीक्षित उठले आणि राजाने परीक्षित राजाने श्री शुकदेवजी महाराजांना प्रणाम केला. प्रखर बुद्धी असणारे, अत्यंत कुशाग्र बुद्धी ज्यांची आहे असे ते श्री शुकदेवजी महाराजांच्या चरणावर राजाने डोकं टेकवून प्रणाम केला आणि पुढे आता बोलायला लागला. राजा म्हणाले काय. परीक्षितुवाच अहो अद्य वयं ब्रह्मन् सत्सेव्या क्षत्रबन्धवः कृपया तिथिरूपेण भगवद्भिस्तीर्थका कृताः. हे ब्रह्मन्, वयं आम्ही सगळे महान परम भाग्यशाली आहोत, परंतु बघा तुम्ही केवढे कृपाळू आहात. मी एक क्षत्रिय व्यक्ती आणि क्षत्रिय त्यातली त्यात अपराधी, असा तसा क्षत्रिय नाहीये. एका अपराधी क्षत्रियाकडे तुम्ही काय केले, कृपा दृष्टी टाकण्याकरता कृपया अतिथी रूपाने इथे आले आहात. अचानक, अतिथी म्हणजे काय, न तिथी इति अतिथी. जे लोक असं अचानक अनायासे आपल्याकडे येतात ते येतील अशा प्रकारची काही तिथी वार फोन कॉल वगैरे असं काहीही नसतं. अचानक येतात आणि आपल्याला अचानक आपल्या सौभाग्याला वाढवून त्या ठिकाणी आपल्यावर कृपा करतात. सेवेचा सुंदर असा अवसर देऊन आपल्याला धन्य करून टाकतात. असे ते अतिथी, अशा अतिथी रूपामध्ये तुम्ही या ठिकाणी अचानक असे प्रकट झालात आणि आम्हाला साक्षात तुम्ही तीर्थ रूप बनवून टाकलं. कारण की बघा तुमच्यासारखे संत महात्मे येशाम संस्मरणात पुंसाम, अशा तुमच्यासारख्या महापुरुषांचं जर मनामध्ये एक वेळा जरी तुमची आठवण काढली, एका व्यक्तीने थोडंसं स्मरण जरी केलं तरी त्या व्यक्तीचं संपूर्ण घरदार प्रसन्न होतं. संपूर्ण परिवार जो आहे तो पवित्र होऊन जातो केवळ स्मरणातून. बरं का किती मोठं पुण्य सांगितलंय संत महापुरुषांचं. मनामध्ये केवळ एकदा जरी तुम्ही चिंतन केलं तरीही तुमच्या घरामध्ये शांती, सुख, समाधान नांदतं, पवित्रता होऊन जाते. मग विचार करा, असं केल्यानंतर केवळ स्मरण केलं तरी सगळं काही शुद्ध पवित्र होऊन जातं. तर अशा संत महापुरुषांचं जर साक्षात दर्शन झालं आणि त्या दर्शनानंतर त्यांच्या श्री चरणाचा स्पर्श झाला आणि त्यानंतर त्यांचे जे करकमल आहेत ते आपल्या डोक्यावर जर जेव्हा ठेवले जातील मग तर काय विचारता हो, मग तर अहो काय त्याचं फळ असेल.
राजा अत्यंत आनंदपूर्वक त्या ठिकाणी सांगतात की माझं अहोभाग्य, तुमच्यासारख्या महापुरुषांचं स्मरण करून माझं जीवन धन्य आहे, परंतु तुम्ही मला आणखी धन्य करण्याकरता दर्शन द्यायला आलात. तुमचे श्री चरणावर माझं डोकं टेकवून मी तुम्हाला प्रणाम केला आणि तुमचा वरद हस्त निरंतर माझ्या डोक्यावर आहे. याच्यापेक्षा आणखी मोठी कृतार्थता जीवनात काय असते. आतापर्यंत मी सगळं काही कमवलं, संपूर्ण पृथ्वीला त्या ठिकाणी मी विजयी केलं. या विजय एवढा मोठा दिग्विजय आहे. दिग्विजय म्हणजे राजाने सगळ्या दिशांना विजय मिळवला होता. प्रत्येक दिशेमध्ये केवळ राजा परीक्षिताचा जय जयकार होता. असा एवढा मोठा राजा सगळं काही कमवलं, परंतु ते सगळं काही कमवणं आज तुमच्या कृपेपुढे सगळं नगण्य आहे, क्षुल्लक आहे. ते काही नाही. आज तुमची कृपा माझ्यावर झाली, हीच माझ्या जीवनाची खरी कमाई आहे. वा. राजा अत्यंत विनम्र आणि भावविभोर होऊन आपल्या गुरुदेवांना श्री शुकदेवजी महाराजांना आता प्रणाम करून प्रश्न विचारतोय. राजा म्हणतोय की हे नाथ, अन्यथा ते अव्यक्त गतेर दर्शनम न कथम नृणाम नितराम म्रियमाणानाम संसिद्धस्य वनीयसः. आणि मला माहित आहे तुम्ही आज या ठिकाणी असे आलात, याचा अर्थ तुमच्या मनामध्ये हे नक्कीच आहे की राजाला उद्धार करायचा. कारण की तुम्ही असं निरर्थक कधी कुठे जात नाही, मला माहित आहे. कारण की संत महापुरुष बरं का सांगितले, इथे राजाने सांगितले स्वतः की मला माहित आहे तुमच्यासारखे परिव्राजक महात्मे जे असतात ना, ते एका ठिकाणी म्हणजे त्यांचं विधान आहे तुम्ही वनात राहायचं, वृक्षाखाली राहायचं, करतल भिक्षा तरुतलवास म्हणतात ना, की झाडाखाली राहायचं आणि हातामध्ये भिक्षा मागायची. तर असे संत महात्मे जर भिक्षा मागायला कुठे गेले, बघा आपल्यासारख्यांच्या तुमच्या घरी जर संत महात्मे आले तर ते दारामध्ये भिक्षाम देही 3 वेळा म्हणतील. आणि एका गावरान गाईची धार काढण्याकरता किती वेळ लागतो बरं? किती वेळ? एका गावरान फक्त दूध काढण्यापुरतं किती लिटर दूध देते? 1-2 लिटर. 2 लिटर दूध काढण्याकरता किती मिनिटं लागतील? फार तर 5-6 मिनिटात होऊन जाईल ना. गावरान गाईची धार काढायची. नाही जर्शीचं नाही विचारत आहे, बादली भरून दूध काढायला 5 मिनिटात कसं होईल? 15-20 लिटर दूध देणारी गाय नाही, गायच नाही ती. जी गाय आहे ती अगदी 2-3 मिनिटात दूध देऊन टाकते. शास्त्र सांगते की एका संन्यासी महात्म्याने एकाच्या घरी तेवढाच वेळ राहायचं जेवढा वेळामध्ये एका गायीची धार काढून होते. घरी राहायचं नाही, ते पण घरी नाही, घराच्या दारामध्ये भिक्षाम देही म्हणून त्या ठिकाणी प्रार्थना करायची. भवती भिक्षाम देही, माय मला भिक्षा वाढ. आणि आतून जर 3-4 मिनिटाच्या आत जर कोणी आलं नाही तर निघायचं, पुढे थांबायचं नाही. आणि कुणाशी ओळख गप्पा सप्पा ह्या गोष्टी तर कधी शास्त्राने परमिशनच दिलेलं नाहीये की तुम्ही तिथं जाऊन याच्या त्याच्या घरी जाऊन गप्पा मारत बसा, आणि हे सगळं अजिबात नाही. याला संपूर्ण विरोध आहे शास्त्राचा. आणि काय करायचंय मग? तुम्ही भिक्षा अन्न घ्यायचं आणि कुठेतरी एका ठिकाणी जाऊन भिक्षा ग्रहण करून त्या ठिकाणी निरंतर भगवत चिंतन करत राहायचं. आणि ते भिक्षा करण्याकरता सुद्धा ज्याची म्हणजे ज्याला गरज आहे ते करतील भिक्षा. तुमच्यासारखी महात्मे तर भिक्षाही करत नाही, त्यांना काही म्हणजे काही लागतच नाही, जे की निरंतर एकदा समाधीला लावून बसले 2-2 वर्ष ते हलत नाही, जागचं उठतच नाही. असे संत महात्मे, त्यांना भिक्षेची पण गरज नाही. म्हणजे विचार करा संत महापुरुषांचा वेळ किती मूल्यवान आहे. बघा आपल्या जीवनामध्ये जो व्यक्ती आपल्या वेळेचा निरंतर सदुपयोग करतो, या गोष्टी करता तुम्ही हवं तर पाहू शकता स्वामीजींच्याकडे, ते आपल्या वेळेला कधीही निरर्थक घालत नाही. एक क्षण त्यांचा एका 10 करोड रुपयापेक्षाही जास्त मूल्यवान आहे असं म्हटलं तरी चालेल. एक वेळ, एक क्षणही, एक असं मी आता किती जवळजवळ मला त्यांच्याकडे राहून 17-18 वर्ष होत आले. एवढ्या वर्षामध्ये मी अद्याप असं पाहिलं नाही की गुरुजी कधी बसलेत असं मोकळे, काही काम नाही, काही नाही, बस असं काहीतरी टाइमपास वगैरे झालं, असं अजिबात कधी नाहीये. प्रत्येक वेळी काही ना काही शास्त्र चिंतन, गुणग्राहकता आहे. आणि कधीही केवळ भगवत चिंतन, शास्त्र चिंतन, त्याच्या व्यतिरिक्त वेळ असा कधी घालवतात असं कधीच झालं नाही. त्यांच्याकडे पाहून पाहून आपल्यासारख्याने सुधारायचं असतं, पण तरीही त्यांना सांगायची वेळ येते, कधी कधी खवळायची वेळ येते, आणि तेही ऐकत नाही आपल्यासारखे. आपण तर रबिलच आहेत सगळे, नाहीतरी त्यांनी किती सांगितलं तरी नाही ऐकायचं ठरवलेलंच आहे. आता तुम्ही म्हणणार मग तुम्ही सगळे का नाही, त्यामध्ये आम्ही पण येतो, असं काही नाहीये. गुरुजी सांगतील आणि त्यांच्या म्हणजे त्या ज्ञान
अहो ज्ञान म्हणजे काय, तलवारीची धार आहे हो. त्याच्यावर चालायचं काही एवढं सोपं नाहीये. त्याच्यावर चालायचं असेल तर पाय चिरतील की कापतील ह्याच्याकडे लक्ष नसतं द्यायचं. संत महापुरुष तशीच आहेत, ज्ञानाची तलवारच धरून असतात. मग त्या ठिकाणी जर करायचं असेल तर अनेक कष्ट असतात. त्यामध्ये जर आपण राहतोय, फार मोठी आणि कृपेची गोष्ट आहे की संत महात्मे आपल्यावर खरोखर कृपा आहे त्यांची. आपण एवढे अपराध करतो, कितीतरी उदंड का करतो आणि अवज्ञा करतो. असं नाही की गुरुजींनी सांगितलं आणि ते लगेचच ऐकलं आणि ऐकलंच असंही होत नाही. कधी कधी तर म्हणजे अवज्ञाही होऊन जाते, तरीही त्या अपराधाला ते पोटात घालतात. किती अपराध केला हे पाहत नाही. म्हणजे 100 तुमचे अपराध असतील पण त्याच्यातला जर एखादा चांगला गुण ते शोधून काढतात. कारण जगामध्ये अनेक लोक असतात बघा, अनेक लोक असतात जे की 100 चांगल्या गुणांमधूनही एखादा दोष शोधून काढतात. असे काही लोक असतात. काही लोक असे असतात जे की तुमचे दोषही पाहतात, गुणही पाहतात. ते एक वेळेस बरं आहे, तुमचे दोष दोषच आहेत, तुमचे गुण गुणच आहेत. परंतु संत महात्मे असे असतात की तुमच्यामध्ये काय दोष आहेत ते त्यांना दिसतच नाही, ते पाहतच नाही. परंतु एक जर चांगला गुण आहे तर त्या गुणाला ते चांगल्या प्रकारे आणखी सुधरवतात. त्या गुणाला आणखी व्यवस्थित करून तुम्हाला त्याच्यामध्ये प्रवृत्त करतात, प्रवीण करतात. आणि एक दिवस असा होतो ना की तो एक सद्गुण एवढा मोठा होऊन जातो की त्याच्या आड बाकी सगळे दुर्गुण निघून जातात, ते राहत नाहीत. ही संत महात्म्यांची फार मोठी कृपा आहे. आणि भगवान श्री शुकदेवजी महाराज या ठिकाणी आलेले आहेत. तर राजा परीक्षित जो आहे त्या ठिकाणी एवढा अपराधी, एवढा उदंड, एवढा मोठा जघन्य अपराध राजाने केलेला आहे. अशा वेळी तर संत महापुरुषांनी काय बरं राजाची मदत करावी. तरीही या सगळ्यांनी राजाच्या त्या चुकीकडे दुर्लक्ष केलं आणि राजाची आताची काय स्थिती आहे आणि पूर्वी राजा कशा प्रकारे धर्मात्मा होता त्या गुणांकडे पाहिलं. आपल्या अपराधाला क्षमा करून उपदेश करण्याकरता हे संत महात्मे आले. हे पाहून राजा एकदम भारावून गेला. राजा म्हटला की खूप आनंद वाटतो की तुम्ही सगळे संत महात्मे जे बसलेले आहात, एवढे सगळे लाखोच्या संख्येने, एकालाही असं म्हणजे एकही असा नाही की आपला वेळ व्यर्थ वाया घालवते. प्रत्येकाचा वेळ भगवत चिंतनामध्ये असा व्यवस्थित प्रकारे जातो आणि तो वेळ तुम्ही माझ्याकरता द्यायला इथे आलात. माझं खूप मोठं हे भाग्य आहे. आपल्या भाग्याचं कौतुक करतायत राजा परीक्षेचं. आणि संपूर्ण त्या सभा समाजामध्ये राजाने त्या ठिकाणी अभिवादन करून आता प्रश्न विचारतायत. काय प्रश्न आहे? राजा म्हणतोय की अत पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरुं पुरुषस्येह यत्कार्यं म्रियमाणस्य सर्वथा. हे योगी, हे धीमन, योगिनां परमं गुरुं, तुम्ही जेवढे योगीजन आहेत ना पृथ्वीवर, या सगळ्या योग्यांचे तुम्ही परमगुरु आहात. अर्थात तुम्ही योगी राज आहात. जेवढे योगी आहेत त्या सगळ्या योग्यांमध्ये तुम्ही श्रेष्ठ आहात. तर हे सर्वश्रेष्ठ असणारे तुम्ही माझेही गुरु आहात. म्हणून अतः पृच्छामि, मी तुम्हाला विचारतोय. काय विचारतोय? की एका म्रियमाण म्हणजे एका ज्याचं मरण अगदी जवळ आलेलं आहे अशा व्यक्तीचं काय कर्तव्य आहे. म्रियमाणस्य किम यत् कार्यम, मरणाऱ्या माणसाचं काय कार्य आहे, त्याने काय केलं पाहिजे. बघा इतका सुंदर प्रश्न राजाने विचारलाय की मृत्यूच्या वेळी काय केलं पाहिजे. कारण की आता काय परिस्थिती आहे, राजाच्या तोंडावर मृत्यू आलेला आहे, एकदम जवळ मृत्यू आलेला आहे आणि आजपासून 7वा दिवस आहे. बस एवढा कमी अवधीमध्ये माझं मरण आहे. तर या मृत्युमुखी पडलेल्या जीवानं काय करायचे. काळाच्या तोंडामध्ये पडलेला आहे, जो गिळंकृत झालेला आहे अर्धा, अशा व्यक्तीनं काय करायचं. पुढे प्रश्न विचारले. यत् श्रोतव्यम अथो जप्यम यत् कर्तव्यम नृभिप्रभो स्मर्तव्यम भजनीयम वा ब्रूहि यद्वा विपर्ययम. हे महाराज श्री काय करा, काय सांगायचं. म्हणतात यत् श्रोतव्यम, असं काय रहस्य आहे जे श्रवण केलं पाहिजे. मी काय ऐकायचं. पुढे म्हणतात किम जप्यम, म्हणजे मी काय जप करायचा, मी कोणाचा जप करायचा, कोणत्या मंत्राचा जप करायचा. पुढे किम कर्तव्यम, मी काय केलं पाहिजे, माझं काय कर्तव्य आहे. कारण की आता माझा मृत्यू एकदम जवळ आलेला आहे.
तर अशा सन्निकट मृत्यूच्या जवळ उभा असलेला व्यक्ती त्याने काय कर्म केलं पाहिजे? नृभी प्रभो, हे प्रभो कृपा करून मला सांगा की मी कोणाचं स्मरण केलं पाहिजे. बघा इथे राजाने फक्त स्वतः करता नाही विचारलेले बरं का हे प्रश्न, सामान्यतः सर्वांकरता आहे. किम स्मर्तव्यम किम भजनीयम, कोणाचं मी भजन करावं, कोणत्या परमेश्वराचं कोणत्या देवाचं कशाचं मी भजन करावं आणि मी काय करायचं नाही हे सांगा. कारण की आपण कितीही चांगलं चांगलं करत राहिलो बघा, इकडे येऊन तुम्ही दिवसभर टाळ वाजवा, रामकृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा काय काय भजन करायचं, जेवढे येते तेवढं करा आणि रात्री तुम्ही चोऱ्या माऱ्या करत फिरायचं, मग काय उपयोग बरं त्याचा? मग इथे पहिलं विचार बघा, महाराज विपर्ययम, काय करायचं नाही ते पण सांगा. म्हणजे मला थोडीच कळतं एवढं की काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. जे करायला पाहिजे तेही सांगा आणि जे नको ते पण सांगा, जेणेकरून माझी बाधा बनणार नाही. नाहीतर इकडे चांगलं करत राहायचं आणि वाईटही होत राहील. त्याच्यामुळे जे चांगलं होते ते काही तुम्हाला फार जास्त चांगलं फळ देऊ शकणार नाही. त्याच्यासाठी जे नको आहे ते पण सांगा. जे बाधक बनते आपल्या आध्यात्मिक जीवनाकरता त्याचा त्याग करायचा आणि जे साधक आहे त्याला जीवनात अंगीकारायचं. अशा त्या सगळ्या गोष्टी कृपा करून सांगा. बघा म्रियमाणाय, हा म्रियमाणाय शब्द इतका महत्वाचा आहे ना. राजा सांगतात की म्रियमाणाय, मरणाऱ्या मृत्युमुखामध्ये पडलेल्या व्यक्तीनं काय करायचं. तुम्ही म्हणणार काय करायचं? बघा एक माणूस कोमामध्ये गेलेला आहे, एक 2-4 दिवस झाले कोमात गेला. डॉक्टर काय म्हणतात, याचं आता काही खरं नाही, तो आता काही करू शकत नाही. तो कोमामध्ये गेलेला आहे, तो जगणार नाहीये, त्याच्यामुळे 2-4 दिवसात अजून तो जाईल. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, घरी घेऊन जा. आणि तुम्ही म्हटले नाही डॉक्टर आम्हाला इथेच ठेवायचंय, तर डॉक्टर म्हणे चांगलंच की आमचंच होतंय, तुम्ही ठेवा इथे, काही हरकत नाही. मग डॉक्टर म्हणतील ठेवा, तुम्ही ठेवलं. मग अशा प्रकारे तो व्यक्ती तिथे राहिला, त्याला काय म्हणणार आपण, मृत्यू मुखामध्ये पडलेला जीव. तुम्हाला माहिती हा जगणार नाही, सगळ्यांना माहिती हा जगणार नाही, तरीही त्या ठिकाणी तुम्ही काय म्हणतात, त्याला मरण याचं एकदम जवळ आलेलं आहे. मग आता तुम्ही त्याला काय सांगणार, बरं रे तुझं मरण जवळ आलंय, देवाचं नाव घे. तो ऐकतोय का? तो मेलेला नाही अजून, परंतु मृत्यूच्या थारोळ्यात पडलेला आहे. परंतु त्याला कळतंय का तुम्ही काय सांगताय? म्हणजे याचा अर्थ असा होतो की म्रियमाण त्याला म्हणायचं नाही. म्रियमाण व्यक्तीचं कर्तव्य काय आहे? कर्तव्य त्याचं असतं जो काहीतरी करू शकतो. हा तर हा काहीच करू शकत नाहीये, आता मृत्यूची वाट पाहू पण शकत नाही, कारण की त्याची सगळी इंद्रिय चेतन अवस्थाच गायब झालेली आहे. अर्थात त्याला म्रियमाण म्हणता येणार नाही, ज्याची स्थिती अजून ठीक आहे. म्हणजे मरण कधी माहित नाही, परंतु ठीक आहे अजून तरी काही म्हणजे इंद्रिय काम देत आहेत, त्याला सांगितलं कुणी काही ऐकू येतं, त्याला बघायला जमतंय, त्याला तोंडाने बोलायला जमतंय, तो अजून पाहू शकतो चांगलं. जर कुणी काही त्याला सांगितलं तर त्याची बुद्धी समजण्याचं सुद्धा काम करते. बघा नुसतं ऐकून पाहून काही उपयोगाचं नाही, बुद्धी ते घुसलं पाहिजे, नाही तर बुद्धी पटलंच नाही, तिला बुद्धीला कळलंच नाही करायला पाहिजे, तर तुम्ही काही सांगा ते फक्त कान ऐकते, हा हा हा, तरी करणार नाही. अहो त्या किती वेळा सांगावं, नाही हो देवाचं नाव घेत नाहीत लोक. घेतात का? असं आहेत बरेचसे लोक आहेत तुमच्याकडे, असे असंख्य लोक असतात असे लोक. आपण म्हटलं ना रामकृष्ण हरी म्हणा, आपल्या समोर म्हणतील हा हा हा, हा हा नाही रामकृष्ण हरी म्हणा, ते हा 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 म्हणू नाही रामकृष्ण हरी म्हणा. अच्छा असं म्हणायचं होय, परत एकदा कित्येक वेळा सांगावं लागतं. हे बघा, हे अशी सांगायची वेळ आली ना, समजायचं फार मोठं दुर्भाग्य आहे आपलं, फार भयंकर दुर्भाग्य. असं कोणी सांगायचं असतं का कुठे की देवाचं नाव घ्या? तुम्हाला स्वतःला का कळत नाही? आता म्हणजे लहान लहान पोरांचं ठीक आहे, त्यांना परत परत एक गोष्ट सांगावी लागते. आपण म्हणतो ना काय परत परत सांगावं लागते, लहान पोरं फार वैताग देतात. परंतु मला सांगा, ज्या व्यक्तीला एकदा मी लाखो वेळा सांगितलं की देवाचं नाव घ्या, मग ते लहान पोरं ना समज नाही तर कोण येते? कित्येकदा सांगावं, एकदा सांगून चालत नाही. अनेक म्हणून तर श्रुतीला सहस्र जननी म्हटलंय. आपण म्हणतोय की एक शास्त्र आहे, पहिल्या दिवसापासून तेच ऐकतोय आणि आता वर्ष 2-1.5 वर्षे भागवत झाले, तोपर्यंत तेवढंच ऐकायचंय मला, तेवढं सांगतायत की याच्यामध्ये. परंतु विचार करा, आपल्याला तेवढं सांगायची वेळ का येते त्यांच्यावर? कारण की आपण ऐकणारे नाहीच, नाही ऐकायचंच नाही. आपण हे ठरवून ठेवलेलं आहे, ऐकायचं नाही म्हणजे नाही.
मग आपण जर सुरुवातीलाच ऐकलं असतं, शास्त्र सांगतंय, पहिल्याच वाक्याला जर ऐकलं असतं तर शास्त्र दुसरं वाक्य बोलणार नाही, ते परत 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 सांगावं लागतंय. त्याचा अर्थ असा होतो की आपण सगळे कनिष्ठ अधिकारी आहोत, आपल्याकडे उत्तमता नाहीये. शास्त्राने सांगून सांगून, एकदा नाही लाखो वेळा सांगून सांगून, वारंवार वारंवार त्याचा निरंतर अभ्यास करून करून तेव्हा कुठेतरी आपल्याला त्याची थोडी आवड लागणार आहे. म्हणून तर त्या ठिकाणी राजा परीक्षिताने म्रियमाण शब्द वापरलेला आहे की मरणारा व्यक्ती. आणि या विश्वामध्ये मला सांगा असा एक तरी व्यक्ती शोधून दाखवा जो मरणारा नाही. म्रियमाण म्हणजे मरणारा. म्हणजे मरणारा कोण आहे हो या विश्वामध्ये, माहिती आहे तुम्हाला? मरणारा कोण आहे? सगळे नाही, अजिबात नाही, सगळे नाही. सगळ्यांचं काय करायचं आपल्याला? हा, आपण आपलंच घ्यायचं. आपण मरणारे आहोत. मी मरणारा आहे, माझे शेजारी मरणार नाही, मला काय करायचे? तो मरू जगू मला काय करायचे? आपलं स्वतःच पहा ना. मी मरणार आहे. ज्या व्यक्तीला हे कळतंय की मी मरणार आहे, बघा लक्षामध्ये ठेवा, मी मरणार आहे ज्या व्यक्तीला कळतं तो आपल्या मृत्यूची तयारी नक्कीच करणार. करणार म्हणजे करणार. बघा आपल्याला जर कुठे प्रवासाला जायचं असलं ना, तर आपलं समजा जायचंय काशीला जायचंय, तीर्थयात्रा करायची, तर तिथे म्हणतात फार थंडी असते. डिसेंबर महिन्यात जणू काय बर्फच, एवढी थंडी. मग थंडी म्हटल्यानंतर आपण काय करणार? जाणार दुकानामध्ये, 2-4 स्वेटर, कंबल, आपल्याला कपडे बिपडे काय लागेल तेवढं 4-5 बॅगा मस्त भरणार, खायचं प्यायचं भरणार, तिथे कामाला येईल तिथे कामाला येईल म्हणून एक एक वस्तू जशी आठवत येईल तसं तसं त्या बॅग मध्ये भरत चालणार. मग मला सांगा, घर सोडून तुम्ही 2-4-5-6 दिवसासाठी जाताय, बस तेवढ्या करता एवढी तयारी? वा वा. आणि बघा अवघा अख्खा संसार सोडून, सगळं काही सोडून तुम्हाला परलोकीला जायचंय. मग तिथे त्या यात्रेमध्ये काय काय लागते याची यादी केली का कधी? हे सोडून जायचं. बरं, ते तिथलं तिकीटही फिक्स नाही आपल्याला, बरं का? हे तरी असतं तिकीट फिक्स आहे, तुम्हाला अमक्या दिवशी या रेल्वेमध्ये बसून या सीटवर जायचे, असं सगळं माहित असतं. तिथे माहित नाही. हा, तिकीट कधीच आहे ते माहित नाही. बरं, न्यायला कोण येणार आहे तेही माहित नाही. यमदेव येतोय की देवदूत येतात तेही माहित नाही. आणि बरं सोबत ते घेऊन जातील, तर गेल्यानंतर तिथं राहायची खायची व्यवस्था होईल की नाही तेही माहित नाही. म्हणजे सगळ्याचीच जी आहे बोंबाबोंब. या अवस्थेमध्ये आपण इतके कसे बरं झोपलेले, अजिबात सावध नाही. अजिबात सावध नाही की गेल्यानंतर माझं कसं होईल याची काळजी ज्या व्यक्तीला असते तो व्यक्ती आत्ताच काहीतरी चांगले कर्म करेल. आता जे काही करणार आहे तुम्ही बघा, आता तुम्ही आतापासून तयारी करा असं मला तरी वाटतं. म्हणजे काही सांगता येते, आपल्या मृत्यूचं काही खरं नाहीये. मग एक अशी बँक भरून ठेवा. तुम्ही म्हणतायत ना, बँकेत 1-1 रुपया 2-2 रुपये जमा करू, जेणेकरून म्हातारपणी आपल्याला कामा येतील, हातपायी चालणार नाही. मग पोरांनी नाही दिलं मग कसं होईल? मग आपले पैसे आहेत हक्काचे, ते आपण खर्च करू. म्हातारपणा करता आतापासून तुमची सेविंग. मग तीच तशाच प्रकारची एक सेविंग अशी पण ठेवायची. म्हणजे मरेपर्यंतची सेविंग वेगळी, मेल्यानंतरची एक सेविंग ती वेगळी. बघा, मेल्यानंतर एक अशी काहीतरी असा काहीतरी बॅलन्स असतो, तो आपल्याला तिथे खर्च करता आला पाहिजे. मग तो बॅलन्स काय आहे माहिती आहे कोणाला? ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. हीच बघा, हरिनामाच्या बँकेमध्ये जेवढे हरिनाम, 1-1 हरिनाम, 2-2 हरिनाम, 1-1 2-2 असे जमा करत जा त्या बँकेमध्ये. आणि असं नाही करायचं की हा हिशोब कुठे मांडला जातो, परमेश्वराकडे सगळा हिशोब चोख आहे. हा, इथे तरी तुमचे फार मोठा गोंधळ होतो, पण परमेश्वराकडे हे नसतं. तुम्ही जेवढा हरिनाम घ्याल ना त्याच्यापेक्षा म्हणजे त्याचं जे व्याज तुम्हाला मिळेल ना, बघा व्याज मिळतं की नाही, परमेश्वराकडे भरपूर आहे. तुम्ही 1 रुपया भरला त्याचे 100 रुपये दुसऱ्याच क्षणात तुम्हाला मिळतील. एवढी मोठी शाश्वती आहे. एकदा तुम्ही हरिनाम जर घेतलं तर त्याचं जे फळ आहे ते 100 पटीने तुम्हाला पुढच्याच क्षणाला नक्की मिळेल. ही त्याच्यामध्ये असलेली शाश्वती आहे. म्हणून भगवान परमेश्वराचं जे नाम आहे, जे इथे म्हटलेले किम कर्तव्यम किम स्मर्तव्यम, बघा म्रियमाण जो व्यक्ती मरणार आहे अशा म्रियमाण व्यक्तीनं काय करायला पाहिजे, तर आपली जी बँक आहे ती भरली पाहिजे. कशाने? कोणती बँक? हरिनामाची बँक. कशाने भरायची? हरिनामाने भरायची. आणि हरिनामाची बँक
आपल्याला कुठे कामा येईल? मेल्यानंतर. मेल्यानंतरचा प्रवास सुखाचा नकोय का? इथे तरी कसं आहे, आपल्याला जर गरज पडली तर आपण ह्याला त्याला काहीतरी मागून जडतोड करू शकतो, पण मेल्यानंतर कुणाला काय मागायचं? त्याला म्हणायचं थोडस पुण्य तुझं माझ्या बँकेत ट्रान्सफर कर, त्याच्यावर माझं चालेल. असं होतं का? ऑनलाईन ट्रान्झॅक्शन तिथे जमत नाही ही गोष्ट. हे सगळं इथे चालते. मेल्यानंतर ते पुण्य इकडे पाठवा आणि मग त्याच्या बळावर मी थोडस सुख भोगेल, अजिबात नाही. आपली बँक आपल्याकडे, त्याच्यामुळे तिथे कुठे कोणाचा वशिला चालत नाही. मग यमदेव जर घेऊन गेले आपल्याला, मग मात्र भगवान परमात्मा आपल्याला राखायला येणार नाही. यमदेवाकडे एकदा गेले की मग पूर्ण ते रिमांड काढतील. तू काय काय केलं होतं, हे केलं ते केलं. अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये जेवढ्या आपण चुका करतोय, जे पाप कर्म करतोय, अकर्तव्य कर्म करत बसतोय, या सगळ्याचं जे दुष्फळ आहे ते आपल्याला भोगल्याशिवाय परत अजिबात सुख नाहीये. त्यासाठी राजा सांगतोय बघा, मरायचं कसं आणि मी जशा प्रकारे मरण माझं येतंय त्याच्यावर निर्भर करतं की मरणोत्तर स्थिती काय आहे. बघा, मृत्यूचा क्षण अत्यंत महत्वाचा आहे. जो व्यक्ती आनंदामध्ये अत्यंत प्रसन्नतेनं आणि सहज प्रकारे शरीर त्याग करतो, त्याच्या मृत्यूचं फार मोठं कौतुक आहे. अनंत म्हणजे त्याच्यावर साक्षात परमेश्वर कृपा करून आहे. जसं एक फार अद्भुत आणि महत्वाची गोष्ट आहे, म्हणजे आपले स्वामीजी, त्यांचे जे गुरुजी आहेत, तर ते ऋषिकेश मध्ये ते राहत होते आणि ऋषिकेशला असताना 2005-06च्या दरम्यान त्यांना कळलं की आता इथे आश्रमात राहायचं नाही, म्हणून ते एका वनामध्ये गेले. डेहराडूनच्या तिथे एक वन, कुठेतरी असं निवांत एक जागा पाहिली जिथे जाऊन कुटियामध्ये ते राहायचे. आणि वय अगदी 90 उलटून गेलेलं योगी, परम योगी, तपस्वी महात्मे आहेत आणि त्यांचं त्या ठिकाणी शरीर सोडण्याची जी स्थिती होती तेव्हा ते सांगितलं जातं की त्यांनी आधी सांगितलं होतं की अमक्या दिवशी मी जाणार आहे, बस एवढं शिष्यांना सांगितलं. तर परिस्थिती ज्यावेळी आपण म्हणतो ना की इंद्रिय काम करत नाही, डोळे कान वगैरे पाहू शकत नाही, बोलू शकत नाही, अगदी त्या मृत्यूच्या वेळी जशी बाकी लोकांची अवस्था असते, परमहंस महात्मे ते शरीर सोडतात त्यावेळी ती स्थिती होती. परंतु बघा, चेहऱ्यावर अनंत प्रसन्नता, इतका आनंद की असं वाटतंय की हे आपल्याशी आता म्हणजे इतक्या प्रसन्नतेनं बोलतील, आपल्याला उपदेश करतील आणि असं वाटतं की हे नक्कीच कोणासोबत तरी बोलतायत. आनंद वाटतोय त्यांना आणि संवाद करता करता ते एवढा प्रसन्न होऊन गेले की ती मोठ्यानं हसतायत, आनंद वाटतोय, असीम शांती, प्रसन्नता. आणि त्या प्रसन्न वदनामध्येच त्यांनी शरीर सोडलं बघा. आणि ते प्रसन्न वदन शरीर सोडल्यानंतरही तसंच होतं. त्याचे जे अंतिम क्षणाचे फोटो वगैरे आहेत ना, ते आम्ही पाहिले. गुरुजी सांगायचे नेहमी की असे संत महात्मे जे की जीवनमुक्त आहेत, अशा महापुरुषांना मी पाहिलंय, त्यांचं दर्शन मी घेतलंय. मग असे संत महात्मे जे की स्वतःहून जर आपल्याला दर्शन देतात की आपलं फार मोठं उत्कृष्ट असं हे भाग्य आहे. मग या ठिकाणी राजा परीक्षित आता त्या श्री सुखदेवजी महाराजांना जे अनायासे आलेले आहेत त्यांना विचारतात की हे भगवन, हे परमात्मन, मला सांगा किम श्रोतव्यम, काय ऐकलं पाहिजे, त्या ठिकाणी कुणाचा जप केला पाहिजे. बघा, प्रश्न लक्षात ठेवा बरं का, उद्या आपल्याला या सगळ्याची उत्तर मिळणार आहे, म्हणून प्रश्न लक्षात ठेवा. काय, कुणाचं स्मरण करायचं, कुणाचं जप करायचा, मी काय कर्तव्य कर्म करायचे, त्यानंतर माझं मी कुणाचं स्मरण करायचं, कोणाचं कीर्तन भजन करायचं आणि मी कोणतं कर्म करायचं नाही, मी कशाचा त्याग करायचा, असे 6 प्रश्न त्या ठिकाणी राजा परीक्षिताने भगवान श्री सुखदेवजी महाराजांना विचारले. आणि अत्यंत विनम्रपणे नूनम भगवतो ब्रह्मन् ग्रहेषु गृहमेधिनाम न लक्ष्यते ह्यवस्थानम अपि गोदोहनम क्वचित. हे भगवन, तुम्ही आपला जो वेळ आहे, ज्याला आपण अत्यंत एक क्षण भगवत चिंतनामध्ये घालवतात आणि आज माझ्यासाठी तुम्ही आपला एवढा वेळ त्या ठिकाणी खर्च करून इथे आलात, माझी फार मोठी, माझं भाग्य आहे. या महद्भाग्याला फार मोठी म्हणजे परमेश्वराचीच कृपा आहे. बस त्या परमेश्वरानं जे की पांडवांचे सदा सर्वदा रक्षक होते, ते भगवान श्रीकृष्ण, ज्यांच्यावर माझा असीम स्नेह, असीम प्रेम अनुराग आहे, ते भगवान श्रीकृष्णही
साक्षात माझ्यावर कृपा करून आज इथे आलेले आहेत आणि त्यांनी माझा उद्धार करायचा आज ठरवलंय, त्याच्यामुळे तुमचं दर्शन मला आज इथे झालंय. अशा प्रकारे आता सूतजी महाराज वर्णन करतात की असं बोलून त्या ठिकाणी राजा परीक्षित शांत झाले आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर ऐकण्याकरता अगदी हात जोडून भगवान श्री शुकदेवजी महाराज बादरायणी त्यांना म्हटले, म्हणजे बादरायणांचे पुत्र बादरायणी श्री शुकदेवजी महाराजांच्या समोर जे की धर्मज्ञ आहेत, शास्त्रज्ञ आहेत, तत्ववेत्ता महापुरुष आहेत, त्यांच्या समोर राजा करबद्ध बद्धांजली त्या ठिकाणी जोडून भगवान श्री शुकदेवांना प्रार्थना करून विनम्रतेने आता बसलेले आहेत. अशा प्रकारे बघा हा श्रीमद भागवत जो सत्संग आपला चाललेला आहे, या सत्संगामध्ये श्रीमद भागवत महापुराणाचा पहिला स्कंध ज्याच्यामध्ये 19 अध्याय आहेत ते आज संपूर्ण समाप्त या ठिकाणी झाले. बोले श्रीमद भागवत महापुराण की, श्री शुकदेवजी महाराज की, श्री व्यास भगवान की, बोलो रे भाई सब संतन की जय. अशा प्रकारे इति श्रीमद भागवते महापुराणे वैयासिक्याम अष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कन्धे शुकागमनं नाम 19 अध्यायः इति प्रथमस्कंध समाप्तः. अशा प्रकारे भगवान श्री शुकदेवजी महाराजांचं आगमन झालं आणि हा पहिला स्कंद या ठिकाणी समाप्त झाला. उद्यापासून आपला हा दुसरा स्कंद या ठिकाणी प्रारंभ होईल. तर दुसऱ्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायामध्ये आता भगवान श्री शुकदेवजी महाराज पहिल्यांदाच आपल्या या कथेमध्ये आता बोलायला सुरुवात करत आहेत. खरोखर कथा इथून सुरुवात झालेली आहे. कथा म्हणजे कोणती आहे? भगवान शुकदेवजी महाराजांनी जी कथा राजा परीक्षिताला सांगितली ती खरी कथा आहे आणि त्या कथेचं जे प्रासंगिक होतं ते आतापर्यंत आपण ऐकलं. पृष्ठभूमी त्या कथेची जी पृष्ठभूमी होती ती या पहिल्या स्कंधामध्ये वर्णन केलेली आहे. अशा प्रकारे आजची झालेली जी सेवा आहे ती भगवान श्री शुकदेवजी महाराजांच्या श्री चरणावर समर्पित करून वाणीला कथेला विराम देऊ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती.